पदभरती असेल किंवा इतर छोट्या मोठ्या डिपार्टमेंटच्या विविध जाहिराती आलेल्या होत्या, त्यापेक्षाही मित्रांनो अजूनही पद राज्यामध्ये रिक्त आहेत. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देतोय. जी पद राज्यामध्ये एकूण रिक्त पद आहेत मित्रांनो 1.5 लाख पदे सध्या रिक्त आहेत. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे शासनाकडून 50,000 पदभरतीचं अजून नियोजन करण्यात आलेलं आहे. तर कुठल्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत, कुठल्या विभागाची मित्रांनो अजून जाहिरात येऊ शकते, त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी प्रसंगी 75,000 शासकीय पद भरण्याचं राज्य सरकारने जाहीर केलं होतं. कोरोनाची 2 वर्ष वायाला गेली, त्यामुळे विद्यमान सरकारने 2 वर्षात तब्बल 1.25 लाख पदांची भरती केली आहे. तरीही राज्यात 1.5 लाख पदे अजूनही मित्रांनो रिक्त आहेत. त्यातील 50,000 पदभरतीचे नियोजन सुरू झाले आहे. तर सरकारच्या 43 शासकीय विभागांमध्ये अजून 1.5 लाख पदे या ठिकाणी रिक्त आहेत. तर टोटल अजून 1.5 लाख पद मित्रांनो रिक्त आहेत. त्यापैकी 50,000 पदभरतीचं नियोजन देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ही आजच्या तारखेची जी न्यूज आलेली आहे त्याच्यामध्ये माहिती दिली, तीच माहिती आपण या ठिकाणी फक्त पाहणार आहोत. तर बघा, विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी आणखी 50,000 पद भरण्याचे नियोजन मित्रांनो सुरू आहे. म्हणजेच विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी जाहिराती येऊ शकतात. त्याचं नियोजन सुरू आहे. मात्र कधी जाहिरात येतील, कुठल्या विभागाची येईल, कुठल्या विभागामध्ये किती जागेची जाहिरात येईल ते मात्र या ठिकाणी त्यांनी माहिती अजून दिलेली नाही. परंतु विधानसभेच्या अगोदर मित्रांनो हे जाहिराती प्रसिद्ध करण्याचं नियोजन जे आहे ते सुरू आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो शासकीय विभागाकडील रिक्त पदांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागवलेली आहे. त्यामुळे लवकरच रिक्त पद भरली जाणार आहेत. शासकीय विभाग जे आहेत वेगवेगळे, त्याच्यावरती मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग जे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्यांनी मित्रांनो ही माहिती मागवलेली की प्रत्येक डिपार्टमेंटने आतापर्यंत किती भरती केलेली, त्याचबरोबर त्यापैकी किती पद रिक्त आहेत त्याची माहिती मागवण्यात आलेली. तर शासकीय विभागांमधील पदभरती करण्याची MPSC ची तयारी असतानाही खासगी संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांतून मित्रांनो होत आहे. त्यामुळे शासनाने भरती MPSC तून करावी अशी मागणी देखील केली जाते. कारण की सध्या मित्रांनो आपल्याला माहित असेल TCS आणि IBPS मार्फत ही पदभरती जी आहे ती केली जाते. आता TCS जी आहे मित्रांनो, TCS पूर्णपणे या ठिकाणी तुमची फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की, त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शन, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स देते आणि त्याच्यानंतर मग अंतिम फायनल निवड यादी जे आहेत ते प्रसिद्ध केले जातात. तर IBPS मार्फत मात्र तशा पद्धतीने नाही मित्रांनो. IBPS अगोदर सर्वसाधारण एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करते, त्याच्यानंतर मग तो डिपार्टमेंट जे आहे त्याची फायनल निवड यादी प्रसिद्ध केली जाते. IBPS ची कुठलीही आन्सर की वगैरे काहीही या ठिकाणी भेटत नाही किंवा नॉर्मलायझेशनचं वगैरे काहीही होत नाही. परंतु TCS मार्फत तशा पद्धतीने केलं जातं. परंतु या दोन्ही कंपन्यांपेक्षा या ठिकाणी MPSC मार्फत पदभरती करावी इथून पुढं अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आतापर्यंतच्या पदभरतीमध्ये अनेक विभागांच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे आरोप झाले. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणांचा फटका राज्य सरकारला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे MPSC मार्फत गट ब आणि क संवर्गाची पदभरती व्हावी अशी मागणी करण्यात आलेली. फक्त गट ब आणि क ची करावी अशी मागणी करण्यात आलेली. गट ड साठी तर मित्रांनो या ठिकाणी जिल्हा समन्वय समिती आहे किंवा TCS IBPS मार्फत देखील परीक्षा त्या घेतल्या जातात. तर अशी अपेक्षा तरुणांमध्ये या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. तर तांत्रिक बाबी व पेपर फुटीसह अनेक कारणामुळे भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे शासकीय विविध प्रकारची विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे ही पदभरती जी आहे अजून पुढे करण्यासाठी या ठिकाणी नियोजन सुरू आहे अशा पद्धतीची माहिती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर आतापर्यंत किती पद भरण्यात आलेले आहेत प्रत्येक डिपार्टमेंटची देखील इथं माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. पहा मित्रांनो, कुठल्या जाहिराती आलेल्या होत्या, जसं की तलाठीची जाहिरात आलेली होती, जिल्हा परिषदची आलेली होती, आरोग्य विभागाची सध्या आलेली होती, पोलीस पदभरतीची आलेली, वन विभाग आलेले, सहकारी विभाग, कृषी सेवक, नगर परिषदा, DMR ची देखील जाहिरात आलेली, MIDC ची जाहिरात आलेली, राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात आलेली, सांस्कृतिक विभागाची आलेली, पशुसंवर्धन विभागाची जाहिरात आलेली होती. त्यानंतर मित्रांनो महानगरपालिकांमधून पुणे असेल, PCMC, पनवेल महानगरपालिका असेल, सोलापूर असेल, लातूर महानगरपालिका असेल यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. श्री तुळजाभवानी मंदिरचे देखील संस्थांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्यानंतर DFSL म्हणजे फॉरेन्सिक लॅबचे देखील फॉर्म भरून घेतलेले आहेत. त्यानंतर नागपूर मधील जसे की GMC
नागपूर आणि धुळेची देखील जाहिरात आलेली आहे, शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे. असे एकूण मित्रांनो संपूर्ण जाहिराती जी आहेत या ठिकाणी आलेल्या होत्या. 23,616 या ठिकाणी पदं जी आहेत ती भरली गेलेली आहेत. परंतु अजूनही मित्रांनो या ठिकाणी 1.5 लाख पदं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे रिक्त आहेत. त्यातील 50,000 पदभरतीचे नियोजन या ठिकाणी सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो ही फक्त न्यूजपेपर मधील माहिती आलेली आहे, परंतु अजून ऑफिशियली कुठलीही माहिती आलेली नाही की पदभरती होणार की नाही, तसं डिक्लेअर केलेलं नाही. परंतु मित्रांनो केलं जाऊ शकतं, नियोजन सुरू आहे असं या न्यूज मध्ये देण्यात आलेलं आहे. तीच माहिती आपण पाहिलेली आहे. परंतु याच्याबद्दल जसं मित्रांनो अजून ऑफिशियली अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या ही जी न्यूज मधील माहिती आहे तीच आपण बघितलेली. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा. अजून मित्रांनो भरपूर साऱ्या विभागांमधल्या जाहिराती जे आहेत ते येऊ शकतात, कारण की 75,000 पदभरतीमध्ये बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. अजून बरेचसे निकाल पेंडिंग आहेत.